नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नुकताच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। तर तो निर्णय अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय, आता हे संचालनालय नाव बदलून थोडं म्हणायला पण अवघड जातं, तर त्यांनी आयुक्तालय हे नवीन नाव दिलेलं आहे। त्यासोबतच त्यांनी आता नवीन आकृतीबंध मंजूर केलेला आहे। आता जेव्हा आकृतीबंध मंजूर होतो तर त्याची पुढची प्रोसेस काय मित्रांनो, आपली जाहिरात येण्याची आणि कोणती कोणती पदं ही भरली जाऊ शकतात, मागे जशी जाहिरात आली होती तशीच जाहिरात येणार का, त्याच्यामध्ये काही उल्लेख होता का, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्हाला माहिती आहे आता खूप साऱ्या परीक्षा एमपीएससी कडे जाण्याला आता सुरुवातच होणार आहे। अजून काही एमपीएससीने त्याबाबत काही सांगितलं नाही की कोणती परीक्षा आम्ही घेऊ नाही घेणार, म्हणजे महिना उलटत आलं तरी देखील आपण एमपीएससीच्या पॅटर्नने जे आहेत तर ते तयारी करू शकतो। याच्यासाठी एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची आपल्याकडे बॅच जे आहे तर ते अवेलेबल आहे मित्रांनो। आरंभ 2.0 हे बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात आणि याचा फायदा तुम्हाला कंबाईनच्या बॅचेस मध्ये होणारच आहे। आगामी एमपीएससी मध्ये जर या काही पद याच्यात जर ऍड झाले तर लय मोठी जाहिरात येणार आहे, म्हणून आपण आपली तयारी जी आहे तर ती सुरू ठेवली पाहिजे। बघा, नुकताच मंत्रिमंडळाचा म्हणजे 17 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। निर्णय बघा कशा संदर्भात झालेला आहे, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास संचालनालयाचे नाव अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता देत आहे। सगळ्यात आधी त्यांचा आकृतीबंध किती केलेला आहे, त्यांनी 1901 पदांचा केलेला आहे। पुढे जिल्हा नियोजन समित्या, सहायुक्त नियोजन, विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृती आराखडा कक्ष यांच्या कार्यालयासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध असणारे नियोजन विभागाकडून आलेला हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। लवकरच या संदर्भातला जो जीआर आहे ना मित्रांनो, तर तो जीआर आपल्या जवळ येणार आहे आकृतीबंधाचा। आता लक्षात घ्या, या 1901 आकृतीबंधाचा पुढचा एक प्रश्न निर्माण होईल की खूप सारे लोक म्हणतील की अरे 1901 पदांची मोठी जाहिरात येणार आहे। तसं नाही मित्रांनो, आता आमचं एक कर्तव्य की तुम्हाला खरं सांगणं, 1901 पदांची जाहिरात येणार आहे। त्या डिपार्टमेंटची स्ट्रेंथ त्यांनी फिक्स केलेली आहे 1901। आता याच्यामध्ये किती पदं भरलेली आहेत, भरलेली पदे आणि दुसरं काय चेक करावं लागेल, रिक्त पदे हे महत्वाचं आहे ना मित्रांनो। समजा याच्यात जर 1900 पदं भरली असेल डायरेक्टली, तर एकच पद रिक्त असेल, मग एकाच पदाची जाहिरात येईल किंवा एक पद भरून टाकतील। मग हे बघणं गरजेचं। फॉर एक्झाम्पल समजा 1000 पदं भरलेली तर 901 पदं खाली आहेत, मग यांच्यासाठी जाहिरात येऊ शकते, मग यांची 80% मान्यता मिळू शकते। तर अशा पद्धतीने आता पुढची जी स्टेप्स असेल ना, तर ती ही असेल भरलेली पदं, रिक्त पदं। त्यासोबतच आणखी लगेच काय याची जाहिरात लगेच येईल, पुढच्या महिन्याला येईल तसं नाही मित्रांनो। पहिलं तर एक गोष्ट महत्वाची, बिंदू नामावली ही पण डिसाईड करावं लागेल। बिंदू नामावली म्हणजे काय की जी काही रिक्त पदं असतील तर त्या रिक्त पदांमध्ये एससी ची किती भरायची, एसटी ची किती भरायची, त्याच्यानंतर एससी महिलांच्या किती भरायच्या, एससी माजी सैनिकांच्या, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त एवढे सगळ्यांची पदं कशा पद्धतीने भरली पाहिजे याच्या संदर्भातला माहिती देणारा गोष्ट काय असते, बिंदू नामावली। त्यासोबतच डिपार्टमेंटचे जे सेवा प्रवेश नियम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले की जुने सेवा प्रवेश नियम अपडेट करावे। मग यांचा जर सेवा प्रवेश नियम फार जुना असेल तर तो नवीन सेवा प्रवेश नियम येणार आहे। पण अर्थ विभागाकडून मंत्रिमंडळाकडून मंजुरी भेटणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो मित्रांनो, आणि हा सगळ्यात अवघड असतो। हा जर भेटला, पुढचं हे एकदम सोपं आहे। बिंदू नामावली काय एवढं काय मोठ रॉकेट सायन्स नाही, त्या अधिकाऱ्यांना 1-2 दिवसाचं पण होऊन जातं हे। पुढे सेवा प्रवेश नियमाला इश्यू मंजुरी, पण जोपर्यंत आकृतीबंधाला मंजुरी भेटत नाही ना, तोपर्यंत जाहिरात येण्यास प्रॉब्लेम होतो मित्रांनो। म्हणून पहिली जी स्टेप्स एकदम क्रुशियल आहे, सगळ्यात महत्त्वाची ती मिळालेली आहे। म्हणून पुढचे हे काही छोटे मोठे प्रशासकीय काम आहेत, तर ही पदांमधील जे काही पद रिक्त असतील तर ते आपल्याला येणाऱ्या कालावधीत आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे। 2023 मध्ये एक जाहिरात आली होती, ओके, त्यामध्ये बघा सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब येच 14चं वेतन श्रेणी, डायरेक्ट पीएसआय एसटीआय एसओ लेवलचं पद होतं। चांगल्या जागा होत्या, 39 जागा होत्या मित्रांनो। सांख्यिकी सहाय्यक गट क यस 10ची वेतन श्रेणी, 94 जागा होत्या। त्याच्यानंतर अन्वेक्षक गट क याच्या जवळ 127 जागा होत्या, म्हणजे त्यावेळी मोठ्या प्रमाणावर ही भरती जी आहे 23 मध्ये इथं आलेली पाहायला मिळते। याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर तुम्ही पाहिले, बघा सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब अराजपत्रित, याच्यामध्ये काय सांगितलं तर विद्यापीठांची सांख्यिकी, बायोमेट्री, गणित, अर्थशास्त्र, इकॉनॉमॅट्रिक्स
गणिती अर्थशास्त्र, वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी पाहिजे तुमची. काय पाहिजे? मास्टर डिग्री पाहिजे. जर मास्टर डिग्री तुमच्याकडे नसेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45% भारतीय सांख्यिकी संस्था किंवा भारतीय कृषी संशोधन परिषद किंवा शासन मान्य संस्था यांच्याकडील प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका वगैरे मोठं शिक्षण त्यांनी सांगितलेलं होतं. पण वरचं जे काही महत्वाचं पद होतं त्याला मास्टर डिग्री पाहिजे होती. दुसऱ्या याच्यात देखील तुम्हाला मास्टर डिग्रीज पाहिजे गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी आणि इकॉनॉमेट्रिक्स मध्ये. आलं लक्षात तुम्हाला? आता पदवी पण चालेल, पण पदवी काय पाहिजे? 45% पाहिजे आहे. आणि अन्वेषकसाठी काय पाहिजे? माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच काय 10वी पास पाहिजे होता फक्त तो. अन्वेषकसाठी 10वी पास इथं जे आहे तर ती व्यक्ती पाहिजे आहे. मग हे आहे सेवा प्रवेश नियम अपडेट झाले तर याच्यामधले काही नियम जे आहेत तर ते अपडेट होऊ शकतात आगामी काळात. तर अशा पद्धतीने गोष्टी. आणि जर तुम्हाला तयारी करायची असेल तर बॅच उपलब्ध आहे. त्यासोबतच मेन म्हणजे आता आपण आपले सर्व नोट्स म्हणजे मराठीचे नोट्स, इंग्लिश भाषेमध्ये पण नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत तुमच्यासाठी. तर हे सगळं आता स्टडी मटेरियल पॅकेज उपलब्ध आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, हे आजच ऑर्डर करा. हा नंबर आहे, याला देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.